माधुरी. तर तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या आई आणि हृदय या चॅनल मध्ये. तर कसं आहे हृदयांश? मी चांगला. कशी आहे? मी पण मस्त. तर तुम्ही कसे आहेत? चांगलीच असताय ना. हसत राहा कारण की हसण्याने पावर येते. येस. तर आज आपण काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येत आहोत. तर ऍक्च्युली हा ब्लॉग पहिले शूट केला होता पण ते त्याच्या ज्या काही क्लिप्स आहेत त्या डिलीट झाल्या. मग त्याच्यामुळे हृदयांश मला बोलला की मम्मा परत आपण एकदा दाखवूया. तर म्हटलं ठीक आहे चला, आज संडे होता म्हणून म्हटलं ठीक आहे तर आज दाखव. तर आज आम्ही दाखवणार आहे आमचा फ्रीज. येस. तर आम्ही फ्रीज टूर देणार आहेत आणि हृदयांच्या फ्रीज मध्ये काय काय आहे ते तुम्हाला समजेल. चलो स्टार्ट करायचं. येस. चला आता आपण आपला ब्लॉग स्टार्ट करूया. ओके हृदयांश? आता मला चलो लेट्स स्टार्ट. येस. हृदयांश दाखवणार आहेत सगळ्यात पहिली आपला फ्रीजचा जो म्हणजे फ्रीजचे जे डोअर आहेत तर ते डोअर. तर सगळ्यात पहिले मी सांगते हा जो फ्रीज आहे तर तो हायर कंपनीचा आहे आणि 725 लिटर्सचा आहे म्हणजे 7000 लिटरचा आहे. कारण हा ड्युएल आहे म्हणजे आणि ह्याच्यामध्ये ट्विन इन्व्हर्टर आहे. ट्विन इन्व्हर्टर म्हणजे जर समजा आपल्याला पूर्ण फ्रीज बनवायचा असेल तर हा पूर्ण फ्रीजही बनू शकतो. आणि आपल्याला आता आम्ही जसं केलेलं आहे की ह्या साईडला फ्रीजर आहे आणि ह्या साईडला फ्रीज आहे आपला. ओके. तर म्हणून ह्याला ट्विन इन्व्हर्टर आहे. आणि येत आहे हे काय म्हणताय याला? हे इन्व्हर्टरच ना. मग हे सगळे बटन ऑपरेट. फ्रीजचं टेम्परेचर दिलंय इथे, फ्रीजरचं टेम्परेचर दिलंय, त्यानंतर इथे काही ज्या बटन्स आहेत चाइल्ड लॉक जसं आहे तसं. आणि जर समजा आपल्याला ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे जर आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल हॉलिडे दाबायचे. हॉलिडे मध्ये काय राहील की जो पण फ्रीज मध्ये ज्या पण गोष्टी आहेत तर त्या फ्रीज मध्ये कन्वर्ट होतील म्हणजे खराब होणार नाही. म्हणजे जे पण फ्रीजर किंवा जे खराब होण्यासारखं आहे तर ते होणार नाही. त्याचं टेम्परेचर हे मेंटेन राहील. याच्यामध्ये एकदम सिक्रेट बात काय माहितीये? याचा कलर आहे, याचा कलर आहे. मला हा कलर खूप आवडतो. ऑफ व्हाईट आहे आणि हा व्हाईट आहे. तर पहिले बाहेरचं दाखवून घेऊ. सगळे आपले मॅग्नेट्स. आणि हे मॅग्नेट्स जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर देईल मॅग्नेटसाठी तर तुम्ही तिथे करू शकता. तर हे हृदयांशने बनवलेलं आहे आणि हे पण हृदयांशने बनवलेलं आहे. बाकीचे हे आम्ही घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कुठलं पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. छत्रपती महाराज राजमुद्रा आहेत. चलो लेट स्टार्ट. आणि इकडे हृदयांशसाठी हे इकडे 12 खाडी आहे मराठी आणि हृदयांचे जे पण नोटीस येतात रोज समोर असावे म्हणून मग हे नोटीस इथे असं लावलेलं आहे. आता एक्झाम आहे त्याच्यामुळे एक्झामचं सर्व टाइम टेबल आहे. चल तर सगळ्यात पहिले आपण फ्रीज दाखवू. तर हा वरचा जो कंपार्टमेंट आहे म्हणजे तिथे एग्स आहेत. दही आता नाही आहेत कारण मार्गशीर्ष महिना चालू आहे म्हणून हे रिकाम आहे. पण हे जे मी घेतलं होतं हे डीमार्ट मधून घेतलेलं कारण माझी खूप इच्छा होती हे असा ट्रे घ्यावा एकचा. तर तो हा एकचा ट्रे आहे. इथे हे जे आहे तर हे मलईसाठी दहीचा वेगळा आहे. दही नाही आहे त्याच्यामुळे हे मलई म्हणजे जी आपली दुधाची साय निघते तर ती ह्याच्यामध्ये ठेवली तर ती खराब नाही होत. म्हणजे जे पिवळं पडतं ना तर चिनी मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पण साय स्टोअर करत असाल तर ते चिनी मातीच्या भांड्यात ठेवा, ती खराब होणार नाही. तर ती बिलकुल येलो वगैरे काही पडत नाही आणि व्हाईटच राहते, खराब होत नाही. आपण जर असं साध्या भांड्यामध्ये जर ठेवली तर ती खराब होते. समजलं? म्हणून आपण ह्या चिनी मातीच्या भांड्यात ठेवतो. तर नेक्स्ट आहे दुधाचं कंपार्टमेंट. तर फ्रीज मध्ये थोडासा आवाज देईल तर जास्त वेळ उघडं राहिल्यामुळे. तर इथे दूध आहे, दूध दही वगैरे ह्या ठिकाणी ठेवतो. त्याच्यानंतरून इकडे आहेत काही पापड आहेत जसे उडदाचे पापड आहेत आणि लोणचं आहे. तर हे
तर हे लोणचं आपलं हळदीचं लोणचं आहे हे इथे, आणि हे पण पापडच आहेत. तर इथे हे पापड ठेवलेले आहेत. त्यानंतरून खालचं कंपार्टमेंट आहे, तर इथे सर्व लोणचं आपले मुरंबा वगैरे जे आहेत ना तर हे पण मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे. ह्याची पण लिंक असेल तर मी नक्की शेअर करेल. त्याच्यानंतरून खाली इकडे मसाले, इकडे असे जसं की लसूण, हे लसूण कारण ऐन मुमेंटला आपल्याला लागतं म्हणून मग लसूण आम्ही असा सोलून ठेवतो. पाठीमागे पण सर्व लोणचं आहे. घरात लोणचं खूप आहे. तर आपले तीळ मी इकडे फ्रीजरमध्ये नाही ठेवत, फ्रीजमध्ये ठेवते. कारण सगळ्यांना माहिती आहे तिळाला अशी बारीकशी जाळी लागते, खराब होतात. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर बिलकुल खराब होत नाही. त्याच्यानंतरून हे तेजपान, तर हे तेजपान जे आहेत हे झाडावरून तोडलेले तेजपान आहेत. तर हे पण मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे रिअल झाडावरचे आपण असे स्टोअर केलेले ते नाही आहेत. ओके. आणि मग मसाला वगैरे जो ऐन मुमेंटला आपल्याला लागतो, ग्रीन मसाला बनवलेला आहे. इकडे ही चटणी आहे, हा डब्बा खूप मोठा आहे, खूप. आणि यामध्ये सर्व मसाले ठेवलेले आहेत, जेणेकरून वासही लागत नाही. आणि त्याला ना असे रबर लावलेला आहे, तर रबरमुळे काय होतं ते खाली पडत नाही आणि व्यवस्थित राहतं. हा मोठा पूर्ण डबा आहे असा टप्परवेअरचा. तर यामध्ये सर्व मसाले आहेत, सर्व मसाले ठेवलेले आहेत. खाली आहे व्हेजिटेबल बॉक्स. फ्रेश. तर हे 2 ड्रॉवर्स आहे, एक आणि हे 2. तर आता विंटर सीझन चालू आहे, खराब होऊन जातात, तर त्याच्यामुळे जास्त भाजीपाला आम्ही स्टोअर नाही करत. पाहिजे तसा फ्रेश घेऊन येतो. पण मग काय काय गोष्टी आहेत जशी कोथिंबीर आहे, मिरच्या आहेत, लसूण, मिरच्या वगैरे तर त्या ठेवलेल्या आहेत. तर असे मी डबे बनवलेत, पकड होते. तर हे असे डबे बनवलेत. ह्याच्यामध्ये बघा असे हे दाखवतो त्यांचे. ह्याच्यामध्ये हे असं मिरच्या जर आपण आहे ना त्याचे डेट काढून जर ठेवले ना तर मिरच्या ह्या खूप दिवस राहतात. आणि खाली हा प्रत्येक डब्यामध्ये मी टिश्यू पेपर टाकलेला आहे, कारण जे मॉइस्ट तयार होतं ना ते मॉइस्ट तयार होत नाही. तर त्याच्यासाठी प्रत्येक डब्यामध्ये मी नाही लागत. मला नाही होत. इथे पण आहे बघा. तर प्रत्येक डब्यामध्ये बघ जास्त पाणी नाही तयार होत आणि फ्रेश राहतो भाजीपाला. तर हे असे डबे मी बनवलेत. तर तुम्ही म्हणत असाल हा आईस्क्रीमचा डबा, तर नाही, हा आईस्क्रीमचा डबा नाही, हा पण असाच बनवला आहे. कारण प्रत्येक स्त्री काय म्हणतात ना काटकसरी असते. मी हा आईस्क्रीमचे म्हणजे मी अजून पण ठेवलेले आहेत, तर ते छान वाटतात. त्यानंतरून जे आपले फ्रूट व्हेजिटेबल्स आहेत ते मी हे खाली ठेवते, म्हणजे जे मोकळे पाहिजेत. तर ही अशी एक बास्केट आहे आणि यामध्ये टोमॅटो, म्हणजे दिसायलाही छान वाटतं आणि सगळ्या गोष्टी. परत ह्यामध्ये खाली मी मॅट टाकलेले आहे. मॅट म्हणजे ह्या मॅट क्लोथ्स आहेत, तर त्या मी टाकलेले. इथे पण आहे, हे इथे पण टाकले. आणि हे जे आहेत ह्या पण मी ॲमेझॉनवरून मागवल्या आहेत, फ्रीज मॅट्स आहेत ह्या. तर ह्या कट केल्या थोड्याशा, ज्या मोठ्या होत्या ते इथे टाकले. त्याच्यामुळे काय होतं, ह्या ज्या काचा आहेत हे बघा, हे बघे खालची इथली दाखवतो मी काच. काच बिलकुल खराब होत नाही, एकदम व्यवस्थित राहतात, त्याच्यावर स्क्रॅच पडत नाही. आणि मेन म्हणजे आपल्याला क्लिनिंगला पण सोपं पडतं, कारण फक्त हे जर काढले आणि क्लीन केले तरी छान. आणि नेक्स्ट इकडे ह्या डोअर मध्ये 3 कंपार्टमेंट आहे, 1 हा 2 आणि हा 3. तर यामध्ये वरती जे आहेत तर चिली फ्लेक्स, त्याच्यानंतरून आपलं ऑर्गॅनो मसाला, हा पिझ्झाचं म्हणजे भरपूर सारं आहे. ह्याच्यामध्ये हे आवळा आहे, हे घरी बनवलेले आहेत. आणि हा जो दुसरा ट्रे आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्या औषध आणि आयुर्वेदिक वस्तू आहे, जसं की आता हे निलगिरीचं तेल आहे, मध आहे, हे डायजेशनसाठी सिरप आहे. तर हे सिरप असं ठेवलेलं आहे. आणि ते सगळं सरपतरी हे सगळं हृदयांशला जे लागतं ना सरपचं, जसं नटेला आहे, इकडे गोड चटणी. हा
तर मी हे पण फ्रीजमध्ये ठेवते, कारण बाहेर जर तुम्ही बघितलं तर ह्याला पण जाळी लागते, डाळ्या म्हणतो आपण ह्याला, तर ह्यालाही ह्या डाळ्यांना पण जाळी लागते, म्हणून जर हे फ्रीजमध्ये ठेवलं तर व्यवस्थित राहतं. आणि हे असे छोटे छोटे ट्रे हे मी आता हा जो आहे हा टिफिनचा नाही, हा टिफिनचा होता तर त्याचं झाकण तुटलं, मग हा इथे यूज केला. हा देखील हृदयांचा टिफिनच आहे. त्याच्यानंतर हा माझा बँगलचा बॉक्स होता, हाही टिफिन होता वाटतं. हा टप्पेअरवेअरचा होता. ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे सॉस आहेत, सॉसेस. पिझ्झा सॉस वगैरे, रेड चिली सॉस वगैरे, हे सगळे सॉस यात आहे. आणि माझे मेहंदीचे कोण आहेत, म्हणजे मेहंदीचे कोण, ते तुमचं मेन असतं. तर हे माझे इथे मेहंदीचे कोण आहेत. आणि हे ॲमेझॉन हे ना, नाही हे ॲमेझॉनवरनं नव्हतं मागवलं. हे मॅट्स ॲमेझॉनवरून नाही मागवले, हे मे बी DIY मॉलमधून घेतलेले हा आहेत का आपण. गेलो होतो आपण. DIY मॉलमधून घेतलेले आहेत हे मॅट्स. ही क्रिसमसलाच घेतले होते आम्ही, आणि इथे हृदयांचं सगळ्यात फेवरेट हे चॉकलेट. 2 चॉकलेट्स, म्हणजे गोळ्या आहेत, चॉकलेट्स नाहीये ऍक्च्युली, ह्या गोळ्या आहेत. कधी कधी Fresh मम्मींची लो शुगर जर झाली तर त्याच्यासाठी ठेवलेल्या आहेत, आणि जर हृदयांचे चॉकलेट असेल तर ते चॉकलेट ठेवते. इथे हे आपलं रोज सिरप, आणि हा बोर्नव्हिटा. तर बोर्नव्हिटा सगळ्यांना माहिती आहे, खोल हृदयांची. तर बोर्नव्हिटा हा फ्रीजमध्ये ठेवायचा, जेणेकरून तो बिलकुल घट्ट होत नाही, म्हणजे जो पूर्ण असा कडक होऊन जातो ना, तर तुम्ही बघू शकाल याच्यामध्ये बिलकुल खराब होत नाही. गेली ना तर तो त्याच्या अशा गाठी तयार होतात, गठोळ्या तयार होतात, तर ते होत नाही, म्हणून मग मी फ्रीजमध्येच ठेवते. ओके, येस. तर असा होता हा आपला फ्रीज. आता तू झोपून घे, तुझा खूप टाइम. आहे इकडे आपला हा फ्रीजर, हा पूर्ण असा फ्रीज आहे, सॉरी फ्रीजर आहे. तर हा पूर्ण फ्रीजर आहे. ह्याच्यामध्ये पण 4 कंपार्टमेंट, 2 ड्रॉवर्स खाली छोटे छोटे, आणि इथे परत 3 असे छोटे छोटे शेल्फ आहेत. तर हा एक, हा एक, हा एक. तर सगळ्यात पहिले हा जो वरचा कंपार्टमेंट आहे, सेम मॅट्स जे आहेत तर ते आम्ही ह्या इथे टाकलेले आहेत. हे बघा, जेणेकरून इथे पण खराब नाही होणार आणि क्लीन पण करता येते. तर हा जो कंपार्टमेंट आहे, तर इथे सर्व ड्रायफ्रुट्स आहेत, जसे की ह्याच्यामध्ये बदाम आहे, काजू आहे, काळू म्हणून की अक्रोड वगैरे सगळं ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे डाळ आहे, म्हणजे डाळी वगैरे ज्या ठेवल्या आहेत, मग जसं की मी चवळी ठेवलेली आहे. रवा पण मी फ्रीजमध्येच ठेवते. फ्रीजमध्ये ठेवण्याचं हे कारण की त्याला पण जाळी लागत नाही आणि तो व्यवस्थित राहतं. त्यानंतर हे वडे कोणाला माहिती आहे? नाही माहिती ना तुला, एक दिवस भाजी देईल बनवून मी. आणि ह्या शेवग्याची जी पानं आहेत ते ठेवतो. तर ह्याचे थालीपीठ खूप छान लागतात, जर थालीपीठमध्ये जर शेवग्याची पानं टाकली मी खाल्ले ना, तर ते खूप जास्त कॅल्शियम रिच आहेत. त्यानंतर इथे हा आहे सर्व बर्फ, आणि ह्याच्यामध्ये आहे काय, नारळ. ऍक्च्युली हा पाण्याचा जार आहे, फ्रीज वॉटर जग, पण मग आम्ही फ्रीजचं पाणी पितच नाही, मग त्याच्यामुळे मी ह्याचा वापर आपलं ओलं खोबरं ठेवण्यासाठी करते. तर हे ओलं खोबरं जवळजवळ नवरात्रातलं असेल, म्हणजे खोबरं असेल ना, तर ते असं फ्रीजरमध्ये जर ठेवलं तर ते छान राहतं. म्हणजे जेव्हा आपल्याला वापर करायचा ना, तर 1 तास अगोदर काढून ठेवायचं आणि नॉर्मल पाण्यामध्ये ठेवायचं. ओके, त्यानंतर इथे पण खाली आता काही पीठ आहेत, ते पीठ ठेवलेलं आहे, जसं इथे खोबरं आहे. आणि हा आईस्क्रीमचा डब्बा, हृदयांचा फेवरेट. काय त्यात बघ बरं, आईस्क्रीम आहे का? वाटाणे. तर मी जसं बोलली, मी अजून एक इकडे फ्रीजचं आहे, सॉरी आईस्क्रीमचा डबा त्याच्यामध्ये बटाटा ठेवलेला आहे. इकडे पाठीमागे पण चांगले असे 4 मोठे अशा हे पूर्ण असे जे डबे आहेत ना, तर हे पण एअरटाईटचेच डबे आहेत. ह्याच्यामध्ये मी भरपूर सारं सामान ठेवलेलं आहे. ऑरेंज कॉर्न्स, हृदयांचे कॉर्न्स, तूप आहे इथे. तर इकडे मी डाळी ठेवलेल्या आहेत, आणि त्या डाळींना असं नाव दिलंय बघा, वालाची डाळ, मुगाची डाळ, हरभरा, जे कडधान्याचे वाटाणे असतात ते,
मसूर डाळ, मठ. तर हे असे डबे हे पण मी ऑनलाईनच मागवले होते, मी बी मेशोवरनं मागवले. तर हे पण छान असे 1-1 किलोचे ह्या छान बरण्या आहेत. हां, मस्त बरण्या आहेत. आणि ह्या पण सुंदर राहतात. हे वरचं जे हे स्टीलचं आहे आणि खाली प्लास्टिक आहे, पण खूप छान राहिले. म्हणजे जसं मी फ्रीज घेतलं तसे ह्या बॉटल्स आहेत. आणि साईड आणि इथे इतके हे मोठे खाली पण मोठे. मस्त इथे पण मी डाळीच ठेवलेल्या आहेत. हे बघून घे काय ठेवण्यासाठी काय असतं आणि मम्मीने काय ठेवलं. नाही असं काही नाही, डाळी ठेवू शकतो कारण डाळी ह्या बाहेरच्या वातावरणामध्ये खराब होतात ओ. आणि फ्रीजर मध्ये जर ठेवल्यात तर ते खराब होत नाही. जसं हे बघा मम्मीने काय जॅमला साखर बनवलं. असंच असतं, खूप लोक तसंच करतात. जॅमला साखर आहे बघा, तुम्ही ते ठेवतातच. तिथं पाहिलं असेल जॅम. तर इकडे पण जे जसं की ड्रायफ्रूटचे जे काप्स बनवलेले आहेत. न्यूट्रिला आहे ना? नाही नाही, ते जे लोक नाशिक मध्ये राहतात ना त्यांना हे डबे माहिती आहेत. हा हा नक्की कमेंट करून सांगा हे डबे कुठं भेटतात. दाखव का? हे डबे कुठे भेटतात हे नक्की कमेंट्स करून सांगतील. ते काय करतील? कमेंट्स करून. कमेंट्स करून सांगतील. नाही तर इथे एक्स्ट्राचे जे आपले पिस्ता आहेत ते, त्यानंतरून इकडे पण असे डबे आहेत. हे मी मे बी डीमार्टवरनं घेतले. हां, डीमार्टवरनं घेतलेले. इथे हृदयेशने सांगितलं की जॅमच्या बरणीमध्ये खडी साखर ठेवली आहे. तिळाची पावडर आहे. इकडे केशर आहे. हे केशर कुठलं माहिती आहे का? काश्मीरचं. मामा गेला होता तेव्हा घेऊन आला होता. तर हे असं काही फ्रीजर आहे. इकडे वरती फ्रीजवर म्हणजे शक्यतो काहीच ठेवलेलं नाहीये. म्हणजे ते फक्त हृदयांची एक बास्केट आहे त्या कोपऱ्याला आणि ते छोटंसं ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये मम्मींच्या काही वस्तू आहेत. पण फ्रीज असं म्हणतात की आतामध्ये एक माहिती ब्लास्ट होऊ शकतो फ्रीजचा, म्हणून साईडला पूर्ण मोकळं ठेवायचं असतं. जसं की आपण ठेवलेलं आहे पूर्ण साईडला मोकळं आणि पाठीमागून पण हवा जाईल असं ठेवलेलं आहे. समजलं? तर असा होता आमचा हा फ्रीज, हृदयांचा फ्रीज. आणि खूप सारं लपलेलं आहे फ्रीज मध्ये हृदयांच्या ना. वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यात. मी नाही सांगत कोणाला. तर असा होता हा हृदयांचा फ्रीज टूर. तर तुम्हाला कसा वाटला हृदयांचा फ्रीज टूर नक्की कमेंट करा. तर कसा वाटला तुम्हाला हा आमचा फ्रीजचा टूर ना? नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हा फ्रीज माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण 2020मध्ये मी हा घेतलेला. आणि 2020मध्ये ज्यावेळेस मी गव्हर्मेंट जॉब म्हणजे हा गव्हर्मेंटचा जॉब जेव्हा मला लागला त्यानंतरून नवरात्रामध्ये दसऱ्यानंतर दसऱ्यानंतर घेतलेला. मग त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूप खास आहे कारण माझं स्वप्न होतं मला डबल डोअर म्हणजे साईड बाय साईडचा फ्रीज घ्यायचा होता आणि त्यासाठी मी खूप फिरली होती. तर याची जी प्राईज आहे तर ती डिस्काउंट करून मला 61,000मध्ये गेलं होतं. बट ते काहीतरी 79 का 80,000चा होता तो. पण मग त्यावेळेस नवरात्र आणि दसऱ्यामुळे ऑफर होत्या म्हणून त्या ऑफरमध्ये भेटले. तर खूप छान असा फ्रीज मला भेटला आणि हायरचे फ्रीज खरंच खूप छान आहे. आणि आता साईड बाय साईडमध्ये तर हा पहिलाच होता त्यावेळेस हायरने लॉन्च केलेला, त्याच्यामुळे हा मस्त भेटला. आता तर खूप सारे ऑप्शन्स आलेले आहेत पण तरी मी 3 बाय 2 4 जसे हे 2 डोअर आहेत ना तर तसे 4 डोअर आहे, 3 डोअर आहे, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. पण हायरला नक्कीच तुम्ही प्रेफर करू शकतात. आता तू काय करल? काम करल? नाही मी तर झोपून गेली. अभ्यास आहे आम्हाला. नाही मी झोपून गेली. झालं ना. चला तर आपण परत एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय. आज मी नाही करणार आहे.